नमस्कार मंडळी. आज सोमवार असल्याकारणानं दिवसाची सुरुवात काहीशी अशी झाली. मी टिफिन बनवेपर्यंत सान्वी अशी अंघोळ करून युनिफॉर्म घालून रेडी झाली होती. नंतर मी तिचे 2 पोनी घालून दिली आणि तिला सॉक्स दिले घालायला. ती तिची रेडी होते स्वतःची स्वतः. मग तिने चहा दूध वगैरे घेतलं आणि ती स्कूलची तयारी करून तिची बॅग पॅक करून निघाली. तिने बाय केलं. मग ती गेल्यानंतर मग मी थोडीशी फ्री झाली आणि मग मी माझी देवपूजा आवरून घेतली आणि देवपूजा आवरल्यानंतर मग यांचा टिफिन बनवायला घेतला. मग यांच्यासाठी छान अशी मिरचीची भाजी बनवली होती, कुकर लावला होता, थोडासा भात बनवला आणि चपात्या बनवल्या आणि ती झाल्यानंतर मग मी त्यांचा टिफिन असा पॅक केला. टिफिनमध्ये आज त्यांना थोडासा ठेचा पण दिला होता बनवून, जो की मी कालच बनवून ठेवला होता. नंतर मग मी त्यांच्यासाठी चहा बनवला आणि आज उपवास असल्याकारणाने आईंसाठी साबुदाणा भिजत घातला आणि आमचासुद्धा स्वयंपाक तोपर्यंत रेडी झालाच होता. तोपर्यंत आईंसोबत श्रीनय खेळतही होता. मग आम्ही काय केलं, श्रीनय आईंसोबत खेळत होता तोपर्यंत मी माझं पटापट उरकून घेतलं आणि चपात्या वगैरे बनवून गॅस ओटा आवरून घेतला आणि असा स्वच्छ करून ठेवला. कारण त्याच्यानंतर मग मला ते साबुदाण्याची उसळसुद्धा बनवायची होती ना, त्यासाठी मग असं स्वच्छ गॅस ओटा करून घेतला म्हणजे मग टेन्शन नाही बनवायला. मग नंतर बघितलं तर आईंचं आणि श्रीनयचं असं खेळणं सुरूच झालं होतं आणि आता तोपर्यंत त्याला झोपही आलेली होती, कारण तो माझ्यासोबतच सकाळी 6ला उठतो. आणि मग आम्ही काय केलं, त्याला थोडंसं खाऊ घातल्यानंतर मग आईंना म्हटलं थोडंसं त्याला आपण झोपून देऊया. मग त्याला असं मांडण्यामध्ये टाकलं आणि झोपून दिलं. तोपर्यंत मग मी माझी राहिलेली पूर्ण कामं आवरून घेतली.